चंद्रपुर शहर की घनी आबादी वाले इलाके तुकुम के गणेश नगर इलाके में झाड़ियों, जंगलों और कचरे के ढेर में भीषण आग लग गई। इस इलाके में बड़ी संख्या में शहरी बस्तियां हैं। लोगों ने खुद ही आग बुझाने की पूरी कोशिश की। जिस इलाके में आग लगी वह ग्रैंड ट्रैंक रेलवे लाइन से सटा हुआ है। धुएं और हवा की रफ्तार के कारण आग बुझाना मुश्किल हो गया। शहर मनपा के अग्निशमन पथक की टीम ने भी जल्द पहुंचकर आग पर नियंत्रण पाने का प्रयास किया। हाल में इस इलाके में नागरिक और मनपा के पथक की ओर से अग्निशमन अभियान चलाया जा रहा है। तो आइए सुनते इस संदर्भ में ग्रीन प्लॅनेट सोसायटी के अध्यक्ष सुरेश चोपने ने क्या जानकारी दी। माझ्या घराजवळ जवळजवळ 1 किलोमीटर परिसरामध्ये मीच गेल्या 15 वर्षापासून हे प्लांटेशन आणि हे लावलेलं आहे। पण या खुल्या जागेमध्ये महानगरपालिकेनं गेल्या 4 वर्षापासून इथे कचरा आणून टाकणं चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये प्लास्टिकचा पण कचरा आहे आणि कागद आहेत आणि बाकी पण कचरा आहे आणि इथे लोक येतात आणि लोक कधी-कधी कचरा हा जाळतात इथे। आज गणेशनगरच्या या परिसरामध्ये या ओपन जागेमध्ये कचरा जळला आणि वारा जोराने आल्यामुळे हा कचरा जळत जळत आता गणेश नगरमध्ये म्हणजे गणेश मंदिराचा जो एरिया आहे इथे ॲडलॅप टॉकीज आहे, ख्रिश्चन हॉस्पिटल्स आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे, इथपर्यंत हा पोहोचला। वेळेत बरं झालं की मी जेवण सोडून इथपर्यंत आलो आणि संपूर्ण ह्या परिसरातल्या लोकांना बाहेर आणलं आणि यांना पाणी घेऊन बाहेर आणलं आणि हा घराच्या समोरचा जो पेटलेला भाग होता हा थोडा थांबला। हवा जर याच्यापेक्षाही मोठी असती तर हा संपूर्ण गणेश नगर या एरियामध्ये हे आग आली असती आणि घरं पेटायला लागली असते। तर तेव्हा लोकांनी सावध झालं पाहिजे आता, कारण एवढा प्रचंड तापमान असल्यानंतर शहरामध्ये जो कचरा पडलेला आहे त्या कचऱ्यात जर कधी क्वचित आग लागली किंवा कोणी आग लावली तर संपूर्ण शहर जळण्याची स्थिती अशी किंवा तो परिसर जळण्याची स्थिती निर्माण होऊ शकतं। तेव्हा नगरपालिकेनं सावध झालं पाहिजे, नागरिकांनी सावध झालं पाहिजे, प्रशासनाने की शहरामध्ये असा कुठलाही कचरा गोळा झाला नाही पाहिजे की जो पेटल्यानंतर फार मोठी हानी अशी शहराची होऊ शकेल। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।